94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से. रसिका आहे तुमच्याबरोबर. आज बुधवार, तेव्हा नक्कीच तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की एक खास असं मेड फॉर ईच अदर कपल आपल्याबरोबर नक्कीच असणार. तर ते आहेत त्यांची खरी पहिली ओळख म्हणायची तर ते समाजसुधारक नरेंद्र दाभोळकर यांचे चिरंजीव, एक सामाजिक कार्यकर्ते, मानसोपचार तज्ज्ञ आणि सध्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस म्हणूनही ते काम बघतात. आणि त्यांच्या सौसुद्धा डॉक्टर आहेत आणि या सरांच्या संपूर्ण कामामध्ये त्यांचं सुद्धा फुल्ली कॉन्ट्रीब्युशन आहे. तर असं एक खास मेड फॉर ईच अदर कपल आपल्याबरोबर कोण आहे ऐकूया. नमस्कार, मी मुग्धा दाभोलकर. नमस्कार, मी हमीद दाभोलकर. तुम्ही ऐकताय दिलसे 94.3 टोमॅटो FM वर RJ रसिका बरोबर एकदम फ्रेश. या बात आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सेगमेंटचंच नाव आहे मेड फॉर ईच अदर. तर मला विचारायचं आहे की तुमची स्टोरी कशी सुरू झाली? लव्ह मॅरेज आहे की अरेंज्ड मॅरेज आहे वगैरे? आमचं लव्ह मॅरेज आहे. आम्ही दोघंही ज्यावेळेला शिकत होतो मेडिकलला त्यावेळेला मी दुसऱ्या वर्षाला होतो आणि मुग्धा पहिल्या वर्षाला होते. तेव्हा आमची भेट झाली, पण आमची कुटुंब एकमेकांना ओळखत होती. आणि त्यानंतर साधारण 5-1 वर्षांनी ज्या वेळेला आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करायला लागलो दोघं, त्यावेळेला आम्ही लग्न केलं. म्हणजे जवळजवळ मध्ये एक 5-1 वर्षाचा कालावधी होता ज्या वेळेला आम्ही एकमेकांच्या बरोबर होतो. ओके. तुम्हाला आठवते सुरुवात कशी झालेली? कोण कुणाला पहिल्यांदा कसं आवडलेलं? थोडंसं मागच्या ह्याच्यात गेला तर. तशी आमची कुटुंब आधीपासून एकमेकांना ओळखत होती. तो आम्हाला माहिती होतं की म्हणजे हमीद आहे त्या कॉलेजमध्ये, हे मी एंट्री केली तेव्हाच माहिती होतं. मग त्याच्यानंतर आम्ही एका ट्रेकमध्ये एकत्र होतो. त्यावेळेला आमची जास्त ओळख झाली. म्हणजे खऱ्या अर्थाने मे बी आम्ही प्रेमात पडलो हे त्या ट्रेकमध्ये घडलं. अच्छा. हिमालयातला ट्रेक होता. हो, त्याची पण आवड आहे म्हणजे होती. त्याच्यानंतर आता परत वेळच नाही मिळाला. ओके. पण मग ती लव्ह स्टोरी म्हणजे पहिल्यांदा आपल्याला आवडली ही व्यक्ती, हमीद आवडली, म्हणजे घरची ओळख होती ती वेगळी गोष्ट, पण हा थोडासा आपण प्रेमात पडावं किंवा हा आपला लाईफ पार्टनर व्हावा असं नेमकं का वाटलं? काय क्लिक झालं त्यांच्यात? म्हणजे मला त्याच्या विचारातली डेप्थ आवडली खरं सांगायचं तर. आणि तो खूप प्रामाणिक आहे. म्हणजे स्वतःप्रतीसुद्धा आणि इतरांच्या प्रतीसुद्धा काहीच लपवाछपवी कधीच नसते. म्हणजे त्याच्या भावना टोकदार वाटल्या आणि नकोशा वाटल्या तरीही तो ते ओपनली आणि प्रामाणिकपणे एक्सप्रेस करतो. हे मला खूप महत्त्वाचं वाटलं. त्याच्यासमोर खूप क्लॅरिटी होती. म्हणजे साधारणपणे 19-20व्या वर्षी मुलांच्या समोर तेवढी क्लॅरिटी नसते आयुष्यात काय करायचं ह्याच्याबद्दल, पण त्याच्यामध्ये खूपच क्लॅरिटी होती. म्हणजे आम्ही बोलायचो तेव्हाही ते जाणवायचं. त्यामुळे त्याची बुद्धीची प्रत काहीतरी वेगळी आहे एवढं मला कळलं होतं आणि त्याचं आकर्षण जास्त होतं खरं सांगायचं तर. अच्छा. म्हणजे तुम्हाला काय आवडलेलं? मला वाटतं या दोन्ही गोष्टी आमच्या एकमेकांना मॅच होणाऱ्याच आहेत. की समजूतदारपणा स्वभावातला हा मला खूप महत्त्वाचा भाग राहिलेला आहे माझ्या दृष्टीनं. कुठलाही माणूस समजून घेताना आणि समोरच्याला ॲडजस्ट करणं, स्वतःच्या भावनांशी प्रामाणिक असणं आणि मोकळेपणाने संवाद करण्याची तयारी, जबाबदारी घेण्याची तयारी आणि विचारांमधला मला वाटतं आमच्या दोघांच्यामध्ये जुळणारी वेव्हलेंथ, ह्या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या होत्या. हे सगळं आपल्याला आत्ता वाटतंय का तेव्हा पण तुम्हाला वाटत जाणवत होतं? तेव्हा इतक्या स्पष्ट शब्दामध्ये कळणं अवघड आहे, परंतु मला वाटतं की म्हणजे ते जाणीवेच्या पातळीवरती होतं. एवढ्या शब्दात कदाचित ते सांगता नाही आलं असतं. म्हणजे काही वेळेला आम्ही आता जोडीदाराची विवेकी निवड नावाचा एक कार्यक्रम आनिसमार्फत चालवतो आणि त्याच्यामध्ये आम्ही इतके क्रायटेरिया मुलांना सांगतो की तुम्ही काय काय बघायला पाहिजे. आणि मी जर उलटा विचार केला की ह्याच्यातलं आपण काय केलं होतं तर मला असं वाटतं की बहुतांश काही म्हणजे अबोध पातळीवर काही गोष्टी घडल्या असतील. चुकीच्या गोष्टी आम्ही काही केल्या नाहीत. म्हणजे जसं की जात, धर्म, हुंडा, पैसे, कारण ते स्वाभाविकपणे मुग्धाच्या पण आणि माझ्या कुणाच्याच कुटुंबात नव्हतं. हे हळूहळू तुम्हाला मला वाटतं उलगडत जातं एकमेकांच्या सहवासात. ते निर्णय आमचे योग्य ठरले असं आत्ता तरी म्हणायला काही हरकत नाही. किती वर्ष झाले लग्नाला?
आमच्या लग्नाला 16 वर्ष. अरे वा, 16 वर्ष आणि एवढं छान चाललंय, म्हणजे निर्णय योग्यच आहे, म्हणून तर तुम्ही मेड फॉर इच अदर आहात. ओके, सो यांची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली, कोणत्या गोष्टी क्लिक झाल्या आणि ते मेड फॉर इच अदर का आहेत याची सुरुवात तर आपल्याला कळलेली आहे. पण हा प्रवास पुढे कसा रंगत गेला, कसा घडत गेला, होकार ते लग्न, घरच्यांचे रिॲक्शन्स, इम्प्रूव्हमेंट्स, असे बरेच सारे प्रश्न आपल्याला विचारायचे. सो ऐकत राहा त्यासाठी 94.3 टोमॅटो FM, दिलसे रसिकाबरोबर एकदम फ्रेश. रसिका आहे तुमच्याबरोबर 94.3 टोमॅटो FM वर दिलसे. आज आपल्याबरोबर खास असं मेड फॉर इच अदर कपल, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा हमीद, की जे मनोविकार तज्ज्ञ आहेत आणि सध्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस म्हणूनही काम बघतात. सातारा इथं मनोविकार तज्ज्ञ म्हणून त्यांचं बरंच मोठं काम सुरू आहे. मानसिक आरोग्याच्या सुविधा कमी खर्चांमध्ये अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी परिवर्तन या संस्थेमार्फत त्यांचं संशोधन आणि कामही सुरू आहे. परिवर्तन संस्थेच्या व्यसनमुक्ती केंद्राकडून सातारा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये व्यसनमुक्तीचे उपचार, व्यसनविरोधी प्रबोधन आणि संघर्ष सुद्धा सुरू आहे. एकूणच त्यांचं सामाजिक कार्य, त्याचा पसारा, त्याचा व्याप खूप मोठा आहे. त्याबद्दल तर आपण बोलत राहूच, पण त्याचबरोबर आज आपण खास जाणून घेतोय त्यांची मेड फॉर इच अदर जर्नी. तर आज आपल्याबरोबर आहे डॉक्टर हमीद आणि डॉक्टर मुग्धा दाभोलकर. आता विचारायचं आहे मला की होकार आणि लग्न या संपूर्ण कालावधीमध्ये 5 वर्ष गेली, तर तिथल्या काही खास आठवणी आमच्याबरोबर काय शेअर कराल? आम्ही एकमेकांच्या बरोबर असणं, एकमेकांना आवडायला लागणं आणि लग्न करायचा निर्णय घेणं, ह्याच्यामध्ये पण काही सगळं सरळ मार्गाने झालं असं नाही. कारण की माझा स्वभाव असा होता आणि तिनं सांगितलं की 19-20 वर्षीच मला याची आतून तीव्र ओढ होती की आपण बराचसा वेळ आपला सामाजिकतेमध्ये जाणार आहे आणि स्वाभाविकपणे असं करणाऱ्या कोणाबरोबर ती स्वतःचं आयुष्य घालवणं हा मोठा निर्णय असतो मुलीसाठी. कारण त्याच्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि आव्हानं आणि धोके अशा सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळं वी टूक अवर ओन स्वीट टाईम तो निर्णय घेण्यासाठी. आणि मला वाटतं ते पण आवश्यक असतं, कारण की नाहीतर तुम्ही फक्त एक भावना तुम्हाला वाटली आणि त्याच्यानंतर झोकून दिलं तर त्यामधनं अनेक अडचणी पुढे जाऊन तयार होऊ शकतात, जे आपण आजूबाजूला बघतो. त्या अर्थाने आमचं रूढ कपलसारखं आयुष्य नाही. कारण की तुम्हाला ज्या वेळेला तुमच्या आयुष्यातला खूप सारा वेळ सामाजिकतेमध्ये जातो, तुम्हाला घराच्या बाहेर राहायला लागतं, त्याच्याबरोबर येणारे धोके तुमच्या ह्याच्यामध्ये येतात, तर हा डिसिजन कॉन्शियसली घेणं हे मला वाटतं मुग्धाच्या बाबतीमध्ये जास्त कौतुकास्पद होतं. आणि ती पण एक प्रक्रिया आहे आणि ती घडायला लागते. आणि असं नसलं तरी पण ती घडायला लागते असं मला वाटतं आजकाल, की दोन्ही नवरा बायकोंच्या ह्याच्यात प्रत्येकाच्यात असं काहीतरी वेगळं असतं. कदाचित आमचं थोडं जास्त वेगळं असेल, परंतु ते टायट्रेट करणं, ते समजून घ्यायला काही वेळ जाऊ द्यायला लागतो. आणि तो आम्ही दिला, आमच्या कुटुंबियांनी आम्हाला दिला, ते मला वाटतं महत्त्वाचं होतं. नक्की. ह्याच्यात मला एक महत्त्वाची गोष्ट वाटते की आम्ही ज्या क्षणी प्रेमात पडलो त्या क्षणी ते आमच्या बाकीच्या मित्रमंडळींना कुणालाही माहिती नव्हतं, पण आमच्या दोघांच्याही आईवडिलांना ते माहिती होतं. त्याच्यामुळे पुढचा जो प्रवास झाला तो सगळा त्यांच्या बरोबरीने झाला. ओके, आता आईवडिलांचा विषय निघाला तर मग तुमच्या आईवडिलांबद्दल थोडं सांगा ना मला, की तुम्ही कुठल्या प्रॉपर? मी कराडची आहे. माझे आईवडील पण डॉक्टर आहेत. वडील फिजिशियन आहेत, MD मेडिसिन, आणि आई MD पिडियाट्रिक्स झालंय तिचं. ती पिडियाट्रिशियन म्हणून काम करत होती. ते पण खूप प्रथितयश डॉक्टर आहेत कराडमधले आणि अतिशय व्यग्र स्वतःच्या कामामध्ये. आणि त्याच्याबरोबर त्यांना कलाक्षेत्रामध्ये खूप तीव्र इंटरेस्ट होता. त्याच्यामुळं खूप आधीपासून त्यांनी म्हणजे क्लासिकल संगीताचे कार्यक्रम ऑर्गनाईज करणं, नाटकं ऑर्गनाईज करणं, हे सगळं ते करत होतेच. माझ्या आईनी 3 पुस्तकं लिहिली आहेत, म्हणजे बंद खिडकी बाहेर, जन्मांतरीचे, आणि आता नवीन तिचं एक आलं, अशी 3 पुस्तकं तिची आहेत. आणि माझ्या वडिलांचं पण एक पुस्तक आलेलं आहे, राजीव सानेंची मुलाखत त्यांनी घेतली होती त्याचं, आणि आता दुसरं येऊ घातलंय. सो तेही सगळे ॲक्टिव्ह आहेत म्हणजे कलाक्षेत्रात आणि एकूण साहित्य क्षेत्रामध्ये. परत मग तिथे प्रश्न येतो की कला आणि साहित्य क्षेत्राची ज्या मुलीला बॅकग्राऊंड आहे किंवा मेडिकल लाईन आहे, अशा मुलीला अशी व्यक्ती जेव्हा ह्या व्यक्तीच्या प्रेमात पडते की जिला सामाजिक क्षेत्र, तिथले आव्हानं वगैरे जसं सर म्हणाले तसं, तर मग कसं तुम्ही सगळ्यांनी डील केलं? म्हणजे तुमच्या आईबाबांनी म्हणा किंवा तुम्ही, ती प्रोसेस काय होती?
तो स्ट्रेस थोडा होताच निर्णय घेताना, कारण हे कसं जमेल, ही बॅकग्राऊंड कम्प्लिटली वेगळी होती. म्हणजे माणसं पूर्ण चांगली असून, माहितीतली असून सुद्धा सोशल बॅकग्राऊंड वेगळी असल्यामुळं तो फरक कसा ॲडजस्ट करायचा, आणि तो मेनली मलाच ॲडजस्ट करायचा होता, कारण मी तिथनं इथे येणार होते. त्याच्यामुळे तो भाग त्याच्यामध्ये होता. पण जसं तुम्हाला म्हटलं तसं हमीद, की मध्ये एक जी ती 3-4 वर्ष गेली, त्याच्यामध्ये आम्ही एकमेकांना वेळ दिला होता. आपल्याला नक्की काय करायचं आहे, मग त्याची बॅकग्राऊंड वेगळी, माझी बॅकग्राऊंड वेगळी, पण ॲज अ मॅरिड कपल आपल्याला काय काय करायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये ह्याचं एक साधारण गोषवारा आम्ही आखलेला होता. त्याच्यानुसार काही गोष्टी त्यालाही ॲडजस्ट करायला लागणार होत्या आणि काही गोष्टी मलाही ॲडजस्ट करायला लागणार होत्या. पण त्या सगळ्या ॲडजस्टमेंट सकटसुद्धा आम्हाला काही म्हणजे वेगळं व्हावं असं वाटत नव्हतं. म्हणजे आपल्याला लग्न करायचंच आहे असंच वाटत होतं. त्याच्यामुळे म्हणजे ती खूप दृढ निश्चय आणि इच्छा होती तुमची. हां, होती. म्हणजे ती त्या सगळ्या प्रोसेस नंतर सुद्धा टिकून राहिली. मध्ये ती जर कुठेतरी गेली असती तर नसतं झालं हे. पण ती दृढ निष्ठा टिकून राहिल्यामुळे मग आम्ही लग्न केलं. ओके. तर सामाजिक कार्याची आवड आहे, एकमेकांची पुरेशी ओळख आहे, आणि तरी सुद्धा आपली एकमेकांवरती, एकमेकांच्या कामावर, एकमेकांच्या प्रेमावर, स्वतःवर दृढ निष्ठा आहे, ती अजिबात बदललेली नाही. म्हणजेच आपलं एकमेकांवर न ढळणारं प्रेम आहे याची जाणीव दोघांनाही होती, आणि म्हणूनच त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय तर घेतला. आता याच्यावर घरच्यांची रिॲक्शन कशी होती, लग्नानंतर ॲडजस्टमेंट्स त्यांनी काय केल्या, दोघांचं करिअर त्यांनी कसं डेव्हलप केलं, अशाही काही गोष्टी आपल्याला विचारायच्या आहेत दोघांना. या गाण्यांच्या नंतर ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM, दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात, दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आज आपल्याबरोबर मेड फॉर ईच अदर कपल आहे, ते म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉक्टर हमीद आणि डॉक्टर मुग्धा दाभोलकर. हे दोघंजण का आहेत मेड फॉर ईच अदर ते तर आपण जाणून घेतोच आहोत. पण एक गोष्ट सांगायची की मुग्धा दाभोलकर यासुद्धा लहानपणापासून एकत्र फॅमिलीमध्येच राहिल्या. आजी आजोबा, आई बाबा, मुग्धा आणि त्यांचा धाकटा भाऊ, घरामध्ये रिलेटिव्ज, पाहुण्यारावळ्यांचं येणं जाणं खूप होतं. आणि त्यांचे आई बाबा दोघंही डॉक्टर होते. डॉक्टर सुलभा आणि डॉक्टर अजय ब्रह्मणाळकर हे त्यांचे आई वडील. सो शून्यातून त्यांनी स्वतःचं हेवा करण्याजोगं असं कर्तृत्व, एक जग उभं केलेलं होतं. आई दिवसाकाठी अनेकदा 100 पेशंट बघून घरी यायची आणि मग घरातल्या जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे निभवायची. तर अशा फॅमिलीमधून आलेल्या या मुग्धा, त्यांचं घराणं जे होतं ते कलासक्त सुद्धा होतं, कारण त्यांच्या वडिलांना शास्त्रीय संगीताची आवड. अनेक वर्ष अभिरुची या त्यांनीच स्थापन केलेल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कराडमध्ये शास्त्रीय संगीताचे अत्यंत दर्जेदार कार्यक्रम सुद्धा घडवून आणलेले होते. अनेक वर्ष नाटकांचे प्रयोगही झालेले होते. पुस्तकं वाचण्याची आवडही घरामध्ये भरपूर होती, पुस्तकं लेखनाची आवडही होती. सो एकूणच हे सगळं जे घर होतं तर ते कलासक्त घर होतं. आणि त्या घरातून आता एका समाज सुधारक घरामध्ये, ज्यांनी समाजकार्याचा वसा घेतलेला आहे, त्या घरामध्ये मुग्धाजींना यायचं होतं. तेव्हा दोघांनाही मला तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही घरामध्ये या गोष्टींची कल्पना दिली की आपण दोघांनी एकमेकांना लाईफ पार्टनर म्हणून चूज केलेलं आहे, तेव्हा घरच्यांची रिॲक्शन कशी होती? माझे आई वडील दोघंही माझ्यापेक्षा जास्त स्मार्ट होते, त्यामुळे त्यांना ते आधीच अंदाज आला होता त्यांना की असं काहीतरी शिस्त आहे. आणि त्यांची प्रतिक्रिया अगदीच वेलकमिंग होती त्याच्या बाबतीमध्ये. आणि त्यांनी सपोर्टच केला या सगळ्या ह्याच्या बाबतीत. माझ्या आईने देखील माझ्या वडिलांची ज्या वेळेला लग्न केलं त्यावेळेला तिला देखील याच प्रक्रियेतनं जायला लागलं होतं आणि पुढे तिला ते तिचं सगळं आयुष्य निभावायला पण लागलं. आणि त्यामुळं तिला याची पूर्ण जाणीव होती की ज्या वेळेला अशा स्वरूपाच्या व्यक्तीशी तुम्ही लग्न करता त्यावेळेला काय काय निभावायला लागतं. आणि त्यामुळं ती मुग्धाशी माझ्या लग्नाच्या आधी देखील बोलली होती आणि लग्नानंतर देखील बोलते त्या सगळ्या गोष्टी विषयी. आणि ते मला वाटतं नक्कीच त्या अर्थाने फायद्याचं होऊ शकतं. आणि मी स्वतः ह्याच्यातनं काय शिकलो, मी ज्या वेळेला आता तरुण मुलामुलींची बोलतो, मानसोपचार तज्ज्ञ म्हणून लोकांशी बोलतो की लग्न करायचं आहे आम्हाला, परंतु आम्ही एकमेकांना आजमावतोय अशा ह्याच्यात, तर मला त्याच्यातनं एक समजलेलं सूत्र असं आहे की तुम्हाला लग्न जे करायचं असतं त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट, चांगल्या गोष्टींची ॲडजस्टमेंट कुणालाही करता येते. समोरच्याच्या मधले विकनेसेस आणि एकमेकांच्या ज्या जमत नाहीत त्या गोष्टी ह्या लग्नाच्या आधी माहीत असणं फार आवश्यक असतं. आणि त्या आपण ॲडजस्ट करू शकतो का नाही ह्याच्यावरती पुढचं सगळं ठरतं. त्यामुळे माझ्या मते एक जर सिंगल पॉईंट तुम्हाला कुठला तपासून बघायचा असेल तर मी प्रेमात पडलेल्या लोकांना कायम असं म्हणतो की तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या
ज्या दुर्गुणांची माहिती आहे का किंवा ज्याच्याशी तुम्हाला ॲडजस्ट करायचं ते माहिती आहे का, ते 5 जर तुम्हाला माहिती असतील तर मग तुम्हाला पुढं जायला काही हरकत नाही. आणि ते जर तुम्ही ॲडजस्ट केलं तर बाकीचं चांगलं कोणालाही ॲडजस्ट करता येतं. ओके, जसं आत्ताच ह्यांनी सांगितलं सरांनी की यांच्या आई तुमच्याशी आधी बोलल्या होत्या लग्नाच्या आधी. त्यांनी तुम्हाला असा काय कानमंत्र दिला होता, सक्सेस मंत्र, की तुला जर हे व्यवस्थित ठेवायचं असेल तर तू बाई हे कर, काय सांगितलं? त्यांनी मला एक सांगितलं होतं की हे सगळं म्हणजे शेवटी संसार हा आपला असतो आणि त्याच्यामध्ये नंतर आपण जे काही निर्णय घेतो त्याला पुरुष हो म्हणतात. सुरुवातीला त्यांचे फार कल्पना असतात स्वतःविषयी आणि एकूणच सगळा आयडियालिझम असतो आणि तो नंतर हळूहळू तो कमी होतो आणि ते वळतात. तर तू आत्ता काही त्याचं एवढं टेन्शन घेऊ नकोस असं एक त्यांनी सांगितलं होतं आणि तसं झालं. आणि दुसरं असंही सांगितलं होतं की म्हणजे तो फक्त नरेंद्र दाभोलकरांचा मुलगा नाही आहे ना, तर त्याच्यामध्ये मी पण निम्मी आहे आणि मी खूप इमोशनल आहे, त्याच्यामुळे तो पण इमोशनल आहे, तर ते जुळून यायला काही त्रास होणार नाही आणि मी आहे असं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्या असतात म्हणजे आता तसं म्हणायला गेलं तर घरात जर काही झालं तर तो एकटा पडतो. सासूबाई, सूनबाई, नणंद सगळे माझ्या बाजूने असतात आणि तो एकटा पडतो. अच्छा, लग्नानंतरचा एक असतो तो ऍडजस्टमेंटचा प्रवास असतो. जसं तुम्ही आता सगळ्यांना सांगता की दुर्गुणांशी ऍडजस्ट करायचंय. पर्सनल लेवलला तुम्ही मुग्धा अशी कुठल्या गोष्टी ऍडजस्ट करून घेतल्या असं तुम्हाला वाटतं? खरं तर मला वाटतं की तुमच्या मैत्रीच्या कालखंडामध्ये त्याच्यातल्या बऱ्याचशा बाबी हळूहळू त्यांचे कॉर्नर हे होत असतात, सॉफ्ट व्हायला लागलेले असतात. असं मुग्धा म्हणजे सुरुवातीपासून फारच गुणी मुलगी आहे, त्याच्यामुळे मला तिचे आग्रह ज्या बाबतीमध्ये मी अनेकदा कमी पडतो ते कुटुंबातल्या जबाबदाऱ्यांच्या बाबतीत असतात. आणि त्या घेण्याबद्दल माझे काहीच ना नसते बरेचदा, परंतु कम्पिटिंग त्याच्याबरोबर असलेल्या जबाबदाऱ्या आणि इंटरेस्ट याच्यामधूनच जे काही ताण निर्माण होतात ते होतात. परंतु ते आम्ही संवादामधनं सोडवू शकतो असं आमचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे असं काही खूप मोठं ॲडजस्ट करायला लागलं नाही. तुम्ही काय सांगाल, तुम्हाला काहीतरी ॲडजस्टमेंट करायला लागले असतील कदाचित? ॲडजस्टमेंट म्हणजे ही जे तो म्हणाला की म्हणजे घरातली जबाबदारी त्याच्यामुळे जवळपास सगळी माझ्यावरती पडते. तो असतो तेव्हा तो घेतो, पण तो जवळजवळ महिन्यातले 10-12 दिवस बाहेर असतो त्याच्यामुळे, आणि जेव्हा येतो तेव्हा दमलेला असतो, त्याच्यामुळे आपण प्रेमाने काही जबाबदाऱ्या घेतो. असं करत साधारणपणे 80% तरी जबाबदाऱ्या मला घ्याव्या लागतात. पण दॅट्स द ओनली थिंग, बाकी काही इश्यूज नाही. सो लग्नानंतर ज्या काही ॲडजस्टमेंट्स आपल्याला कराव्या लागणार याची थोडीफार पहिल्यापासून जाणीव होती, तरीसुद्धा जेव्हा खरोखर वेळ आली ॲडजस्टमेंट्स करण्याची तेव्हासुद्धा त्या न कुरकुरता केल्या आणि म्हणूनच त्यांचा हा पुढचा मेड फॉर ईच अदर प्रवास हा सोपा होत गेला. बोलायचं आपल्याला या दोघांच्या बरोबर अजून बरंच काही. या एकूणच यांच्या करिअरमधली काही चॅलेंजेस आहेत, स्ट्रगल सपोर्ट आहे, फॅमिलीसाठी स्वतःसाठी वेळ कसा देतात, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. त्यातून बरंच काही शिकायचं आहे आणि त्यासाठी ऐकत राहायचं आहे 94.3 टोमॅटो FM. दिल से रसिका बरोबर रहा, एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिका बरोबर दिल से. आज मेड फॉर ईच अदर खास कपल आहे आपल्याबरोबर. ते म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर हमीद दाभोलकर आणि डॉक्टर मुग्धा दाभोलकर. मुग्धांनी रेडिओलॉजी या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. तर हमीद सरांच्याबद्दल बोलायचं तर त्यांनी वेगवेगळ्या संस्थांच्या मधून आपलं काम सुरू ठेवलेलंच आहे. शिवाय युवकांच्या मध्ये विवेकी जीवनशैली आणि सामाजिक भान रुजवण्याचा प्रयत्न करण्यासाठी महाराष्ट्र विवेक वाहिनी ही संघटना सुद्धा स्थापन केली. या संघटनेचे ते राज्य घटक आहेत. शालेय मुलांचं मानसिक आरोग्य वृद्धिंगत करण्यासाठी उमंग या प्रकल्पाद्वारे सातारा जिल्हा शिक्षण विभागाबरोबर सुद्धा ते कार्यरत आहे. एकूणच त्यांचं काम हे खूप मोठ्या वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. तरी पण मला तुम्हा दोघांनाही विचारायचं की एकूणच तुमचा हा करिअरचा प्रवास नेमका कसा घडत गेला ते आम्हाला थोडंसं ऐकायचं आहे. MBBS तर आम्ही कृष्णामधून केलं. त्याच्यानंतर इंटर्नशिप करत असताना आमचं लग्न झालं. म्हणजे त्यांनी सायकॅट्रीला ॲडमिशन घेतली आणि मी इंटर्नशिप पुण्यात करत होते. दोघंही आम्ही ससूनलाच होतो, तेव्हा आमचं लग्न झालं. मग त्याच्यानंतर मी पुण्यातल्या KEMमधून DMRE आणि DNB रेडिओलॉजी विषयामध्ये केलं. आणि त्याच्यानंतर 2008 पासून इथे मी नोकरी करते, म्हणजे जॉब करते 2-3 ठिकाणी. येस.
सर तुमच्याबद्दल आम्हाला, तुम्ही डॉक्टर आहात, नरेंद्र दाभोळकर सरांचे मुलगा आहात हे माहिती आहे. त्याच्या पलीकडे जाऊन अजून हमीद दाभोळकर काय काय करतात? एवढे बिझी असता तुम्ही, 80% काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तुमच्यावर? मी शिक्षण माझं मनोविकार तज्ज्ञ म्हणून झालेलं आहे आणि मला कम्युनिटी मेंटल हेल्थ ज्याला म्हणतात, म्हणजे समाजाचं मानसिक आरोग्य ते अधिक चांगलं कसं असावं हा माझ्या आवडीचा, अभ्यासाचा, आस्थेचा विषय राहिलेला आहे. त्याच्यामुळे मी माझा व्यवसाय तर करतोच मनोविकार तज्ज्ञ म्हणून, तो आता डॉक्टर दाभोळकरांच्या जाण्यानंतर बराचसा कमी झालेला आहे बाकीच्या जबाबदाऱ्या वाढल्यामुळं. परंतु त्याबरोबरीनं परिवर्तन नावाची एक संस्था साताऱ्यामध्ये आम्ही चालवतो, जे या भागातलं एक नावाजलेलं व्यसनमुक्ती केंद्र आहे. जवळजवळ एक 30-35 लोक आमच्याकडे व्यसनमुक्तीसाठी ॲडमिट असतात. त्याबरोबर ग्रामीण पातळीवरती घरापर्यंत मानसिक आरोग्याच्या सुविधा कशा पोहोचवता येतील याच्यासाठी आम्ही जनमन स्वास्थ्य नावाचा एक पथदर्शक प्रकल्प राबवला. तर यामध्ये माझा काही वेळ जातो. त्यानंतर विवेक वाहिनी हे जे तरुणांचं संघटन आम्ही चालवतो विवेकी विचार रुजवण्यासाठी, त्याची जबाबदारी काही असते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम मी करतो, साधना साप्ताहिकाचं पण काही काम मी करतो. आणि या सगळ्याबरोबर डॉक्टरांच्या मारेकऱ्यांचा तपास लागावा, त्याच्यासाठी करायचा पाठपुरावा, त्याच्या कोर्ट केसेस, आणि मग त्या लोकांनी तुमच्यावरती त्रास देण्यासाठी घातलेल्या कोर्ट केसेस, असं ते संपत नाही. मग खरंच आहे, लिस्ट खूप मोठी आहे तुमची. कुठून आणता एनर्जी, कुठून आणता एवढी सगळी? मला वाटतं की म्हणजे खरं म्हणजे इतकी कामं मी डॉक्टर जायच्या आधी करत नव्हतो आणि ती मला जमतील असं माझ्या घरातल्यांना पण वाटत नव्हतं. परंतु काही वेळेला परिस्थिती तुम्हाला ते करायला शिकवते. तसं मला वाटतं की तो डॉक्टरांच्या खुनाचा घाव हा इतका वर्मी होता आमच्या सगळ्यांसाठी की या परिस्थितीत आपण उभं राहायचं आहे, ह्या भावनेतनं मला वाटतं ते सगळं झालंय. म्हणजे पण मला हेही विचारायचं आहे की तुम्ही आता मानसोपचार तज्ज्ञ, आपण म्हणूया की सगळ्यांची मानसिकता तुमच्या लक्षात येत असेल. आज तुम्ही जेव्हा समाजाकडे बघता, समाजातली तरुणाईला पण तुम्ही हाताळता, तुम्हाला काय वाटतं की यांच्या मानसिकतेमध्ये मेन कुठे जाणवतात तुम्ही? माझं एक असं निरीक्षण आहे की सध्या निमशहरी ग्रामीण भागामध्ये खूप तरुण मुलं अशी आहेत की ज्यांना काहीतरी सकारात्मक करायचं आहे, पण बाहेरच्या वातावरणामध्ये त्यांना त्याच्यासाठी आवश्यक प्लॅटफॉर्म्स मिळत नाही आहेत आणि मग त्यामधनं ती कुठेतरी चुकीचे विचार, व्यसन, हिंसा, लैंगिकता अशा सगळ्या ह्याच्यामध्ये अडकत आहेत. म्हणून विवेक वाहिनीसारख्या प्लॅटफॉर्ममार्फत आम्ही जेव्हा त्यांच्याशी संवाद करतो तेव्हा ती संवादाला खूप अनुकूल आहेत असं मला वाटतं. मुलं स्वाभाविक ते वयच असं आहे की, आणि आपण पण त्या वयातला आपला विचार केला तर आपल्या लक्षात येतं की त्या वयामध्ये अनेक प्रलोभनं असतात, आकर्षणं असतात, दिशा चुकू शकते, पण त्याला आधार देणारी एक यंत्रणा समाजात राखते आणि ती पूर्वी कुटुंबाची होती, ती आज अस्तित्वात नाही राहिली. त्यामुळं मग आपल्याला समाज म्हणून ती यंत्रणा उभी करायला पाहिजे असं मला वाटतं. मला जो या वयातल्या मुलांचे जे मला अस्वस्थ करणारे 2 प्रश्न आहेत ज्यांच्यावर आम्ही विवेक वाहिनीतनं काम करतो, ते म्हणजे फार पटकन ते हिंसाचारावरती उतरतात. संवादाने प्रश्न सोडवण्याची पद्धत ही मागं पडायला लागलेली आहे. म्हणून आम्ही हिंसेला नकार नावाची एक कॅम्पेन चालवतोय आणि की तुमच्या आयुष्यात कितीही टोकाची हिंसा आली तरी तुम्ही हातामध्ये कायदा घेणार नाही, हे आम्ही डॉक्टरांच्या खुनानंतर कसोशीनं पाळलं आणि ते मुलांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो की लोकशाहीमध्ये मतभिन्नता असू शकतात, जे मला वाटतं लग्नामध्ये पण आहे, जे व्यापक समाजात आहे, कुटुंबात आहे, की मतभिन्नता असू शकतात, परंतु संवादाने त्या सुटू शकतात. आपण कायदा हातात घेणं ही चुकीची बाब आहे आणि याविषयी आम्ही संवाद करतो तरुणांशी. आणि दुसरा प्रश्न, आम्ही आता एक युवा मानस मैत्री नावाचा अभियान चालवतोय. दुसरा प्रश्न तरुणांच्यातल्या वाढत्या ताणाचा आणि आत्महत्यांचा आहे. जवळजवळ 50,000 तरुण मुलं भारतात 15 ते 35 वयोगटातली दरवर्षी आत्महत्या करतात, ज्यांनी अजून अख्खं आयुष्य पण बघितलं नाही. तर काहीतरी गडबड त्यांच्या मानसिकतेत आहे. तर त्यांच्याशी संवाद करणाऱ्या मानस मित्रांची, मैत्रिणींची आम्ही एक फळी तयार करायचा प्रयत्न करतोय की जर तुम्हाला असं अस्वस्थ वाटत असेल, असे विचार येत असतील, तर टोकाची भूमिका घेण्याआधी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींशी बोला. जर त्यांनी प्रश्न सुटत नसेल तर जवळच्या मानसोपचार तज्ज्ञांशी बोला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. तर ही 2 मला वाटतं तरुणांची. आणि तिसरं एक अभियान आम्ही चालवतो जे प्रेम, मैत्री, आकर्षण याच्या संदर्भातलं
सांगितलंय जोडीदाराची विवेकी निवड म्हणून. तर जाती धर्माच्या पलीकडे जाऊन, कांद्या पोह्यांच्या पलीकडे तुम्हाला प्रेम म्हणजे काय, आकर्षण म्हणजे काय हे, कारण मुलं आज 18व्या-19व्या वर्षी तुमचं शरीर पक्व होतं आणि लग्न करण्याचं वय हे 28-29 पर्यंत गेलंय. मग मधल्या कालखंडात त्यांनी काय करावं याच्याविषयी बोलायची जागाच त्यांना उपलब्ध नाही आणि त्यातून मग अनेक गोष्टी होतात. तर म्हणून हे अभियान मला वाटतं की प्रेम म्हणजे काय, आकर्षण म्हणजे काय, त्यातला फरक कसा समजायचा, शारीरिकता या नात्यामधली तिच्या मर्यादा काय आहेत, नकाराचा अर्थ कसा समजून घ्यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तरुणांशी बोलल्या गेल्या पाहिजेत आणि त्या अनिस विवेकवाहिनी बोलण्याचा प्रयत्न करते. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य, विवेकवाहिनीचं कार्य, एकूणच परिवर्तन किंवा सगळ्याच्या संस्थांच्या मधून सरांचं काम जे सुरू आहे, तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती तर आपल्याला मिळालेली आहे. पण जेव्हा आपण एकूणच समाजाच्या प्रवाहाच्या वेगळं काहीतरी काम करत असतो, तेव्हा तुम्हाला काही चॅलेंजेस नक्कीच ॲक्सेप्ट करावे लागतात, फेस करावे लागतात आणि तेव्हाच एकमेकांचा मिळणारा सपोर्ट हा तुम्हाला खूप महत्त्वाचा असतो. तो कधी, कसा, कुठे मिळत गेला ते जाणून घ्यायचं आहे आपल्याला या दोघांच्याकडून या गाण्यांच्या नंतर. ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM. रसिका आहे तुमच्याबरोबर दिल से एकदम फ्रेश. दिल से तुम्ही एन्जॉय करताय 94.3 टोमॅटो FM वर. रसिका आहे तुमच्याबरोबर आणि आज आपल्याबरोबर एक खास मेड फॉर ईच अदर कपल की ज्यांनी समाज सुधारणेचा वसा घेतलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. तर ते आहे डॉक्टर हमीद आणि डॉक्टर मुग्धा दाभोलकर. आता हमीदजींनी जेव्हा संपूर्ण वेळ कार्यकर्ता बनण्याची उर्मी सोडली, स्वतःच्या मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातलं काम करत काही सामाजिक कार्यांमध्ये सहभागी व्हायचं ठरवलं, तेव्हा किंवा एकूणच विवेकवाहिनी या अन्नीसच्या पुढच्या टप्प्यावरच्या कामामध्ये सुद्धा अगदी सुरुवातीपासून ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्याबरोबर होते की जी संघटना तरुणांच्यामध्ये विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं काम करते. अर्थातच हे ऐकायला जरी सोपं वाटत असलं ना, तरी हे काम करणं हे अतिशय चॅलेंजिंग आहे. त्याच्यामध्ये खूप मोठी चॅलेंजेस आहेत, खूप मोठं धाडसाचं काम आहे आणि त्यासाठी त्यांना बराच स्ट्रगलही करावा लागतो. त्यासाठी मला तुम्हाला दोघांना विचारायचं आहे की या एकूणच प्रवासामध्ये तुम्हाला दोघांनाही काही चॅलेंजेस ॲक्सेप्ट करावी लागली असतील, फेस करावी लागली असतील, काही स्ट्रगलिंग पॉईंट्स तुमच्या लाईफमधले असतील की जेव्हा तुम्ही एकमेकांना दिलेला सपोर्ट हा खूप महत्त्वाचा ठरला असेल, तर अशा काही गोष्टी आम्हाला काय शेअर कराल आमच्याबरोबर? आमचा स्ट्रगलिंग पिरियड खरं तर बाबांच्या खुनानंतरच सुरू झाला. तोपर्यंत सगळं खूपच स्मूथली चाललं होतं. जसं आम्ही ठरवलं होतं आयुष्यामध्ये त्या पद्धतीने सगळं घडत गेलं होतं. त्याच्यामध्ये काहीच चॅलेंजेस आले नव्हते तोपर्यंत. पण तो एक घाव वरमी बसला आणि त्याच्यानंतर सगळं शॅटर झाल्यासारखं झालं होतं. म्हणजे त्याच्यातून सावरायला आम्हाला अनेक महिने, वर्ष लागली. कदाचित अजूनही आम्ही कम्प्लिटली त्याच्यातनं सावरलो आहोत असं मला वाटत नाही. पण त्याच गावामुळे आम्ही सगळे कुटुंबीय पण खूप एकत्र आलो. म्हणजे तसंही आमची आधी जॉईंट फॅमिलीच होती आणि तशी ती एक्सटेंडेड जॉईंट फॅमिली पण आहे. म्हणजे हमीदचे थोरले चुलत बंधू आणि बहिणी म्हणजे चित्रा आणि प्रसन्न दाभोलकर आणि मामा जे खालती राहतात हमीदचे, ते आमची एक एक्सटेंडेड फॅमिली आहे आणि ते सगळे खूप सपोर्ट करतात आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींच्यामध्ये. आता आव्हानं वाढलेली आहेतच, त्याच्यामुळे म्हणजे पूर्वी जी काय जबाबदारी तो घेत होता ती पण मी घ्यायला लागले. ही माझ्या पातळीवरती त्याला केलेली मी मदत होती आणि त्यातल्या त्यात घरातलं वातावरण ताणविरहित राहावं, काही त्याच्यापर्यंत अजून ॲडिशनल ताण येऊ नयेत, कारण ऑलरेडी तो खूप बाहेर सोसत असतो. तेव्हाही होता, आत्ताही वेगळे वेगळे चॅलेंजेस असतात. त्याच्यामुळे घरातले तरी प्रॉब्लेम्स त्याच्यापर्यंत पोचू नयेत त्याची काळजी घेते. ओके. पण तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काही स्ट्रगल केला असेल तर तेव्हा हमीद सरांनी दिलेला स्ट्रगल ॲज सच फक्त इमोशनलीच लागलेत आम्हाला तसे. म्हणजे बाकी असा काही खूप मेजर स्ट्रगल कधी करावाच लागला नाही आहे. मी खूपच इमोशनल आहे. इमोशनल कोण आहे? मी आहे. आणि प्रॅक्टिकल मग ते जास्त असं वाटतं त्यातल्या त्यात. पण तोही इमोशनल आहेच, पण त्यातल्या त्यात प्रॅक्टिकल तो आहे. मग मला जर इमोशनली जेव्हा मी डिस्टर्ब होते तेव्हा मला तो खूप सपोर्ट करतो, समजून पण घेतो आणि सपोर्ट पण करतो. म्हणजे चांगला मित्र आहे पहिल्यापासूनचा, त्यामुळे खूपच. हो. हो. तुम्ही काय सांगाल स्ट्रगल सपोर्ट?
मला वाटतं की या सगळ्या कालखंडात म्हणजे हे इतकं अनपेक्षित होतं गेल्या 5 वर्षातलं आमचं जगणं, की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या चिंता तुमच्या आयुष्यात आहेत. म्हणजे सगळ्यात मोठी चिंता जी असते माणसाला ती त्या जीवाची असते, तिथपासून बाकीच्या अनिश्चितता. तर या सगळ्या चिंता गेल्या 5 वर्षात आमच्या आयुष्यामध्ये आलेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःचा तोल न गमावता उभं राहणं, याच्यासाठी मला वाटतं कुटुंबाचा आधार आणि खास करून मुग्धाचा आधार. आमची मुलं लहान आहेत. माझी मुलगी 3 वर्षाची आहे, मुलगा 8 वर्षाचा आहे. स्वाभाविकपणे यावेळेला जेव्हा तुम्ही अशा स्वरूपाचं काम करता ज्याच्यामध्ये असे धोके आहेत, त्यावेळेला तो ताण कुठल्या तरी यंत्रणेला ॲब्सॉर्ब करायला लागतो. आणि तो मला वाटतं मुग्धानी आणि आमच्या सगळ्या कुटुंबाच्या मदतीनं आम्ही करायचा प्रयत्न पूर्ण करू शकलो असं मी नाही म्हणत, पण करायचा प्रयत्न करत आलो. किंवा ती आर्थिक पातळीवरती कमावत असल्यामुळं मी माझा दवाखान्याचा वेळ कमी करण्याचा निर्णय घेऊ शकलो. म्हणजे याविषयी ती आग्रही होती की मी पूर्ण वेळ मी काहीतरी स्वतः कमवायला पाहिजे. आणि मला वाटतं तो आग्रह महत्त्वाचा होता असं आज मला वाटतं. म्हणजे मी पूर्ण जरी मी आज बराचसा काळ सामाजिक कामामध्ये घालवत असलो तरी दिवसातले आठवड्यातले 2 दिवस मी माझा व्यवसाय करतो आणि त्यातनं माझं कुटुंबासाठी जे कॉन्ट्रीब्युशन आहे खर्चासाठी ते मी कमवतो. तर मला वाटतं ह्याच्यासाठी ती खूप आग्रही होती. ती जर आग्रही राहिली नसती तर मी कदाचित ते पण केलं नसतं. तर ते महत्त्वाचं होतं असं मला वाटतं. माझ्यासाठी पण महत्त्वाचं होतं, कारण की ती तुमची एक वेगळी स्वतःची ओळख असते आणि ती तुम्ही गमावू नये. तर या पातळ्यांवरती मला वाटतं त्याच्यासाठी तिला पण स्वतःला खूप बदल करायला लागले की सतत तुम्ही अनिश्चिततेच्या वातावरणाखाली राहता. तर ते कुटुंब म्हणून सहन करणं, ते मुलांपर्यंत न जाऊ देणं, ह्याच्यासाठी मला वाटतं तिने खूप प्रयत्न केले या काळात. तर फॅमिलीसाठी आणि स्वतःसाठी वेळ तर द्यायचा आहे, शिवाय प्रॅक्टिसही सुरू करायची आहे. एकूणच हा सगळा बॅलन्स साधण्याचा जो मुग्धाजींचा आग्रह होता तर तो हमीदजींनी पॉझिटिव्हली घेतला आणि म्हणूनच या सगळ्या आघाड्या ते व्यवस्थित सांभाळू शकतात. एकूणच काय की जेव्हा आपण एखाद्या सामाजिक कार्यामध्ये काम करत असतो तेव्हा फॅमिलीसाठी वेळ देणंही तितकंच गरजेचं आहे. ही जेव्हा गोष्ट लाईफ पार्टनर आपल्याला सांगतो तेव्हा ती पॉझिटिव्हली घेणं, ती ऐकणं आणि त्याप्रमाणे आपलं जे काही लाईफ स्ट्रक्चर आहे, टाईम टेबल आहे ते ॲडजस्ट करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. अशा काही ॲडजस्टमेंट्स केल्या तर आपण होऊ शकतो नक्कीच मेड फॉर ईच अदर कपल, है ना. ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM. रसिका आहे तुमच्याबरोबर दिल से एकदम फ्रेश. डॉक्टर हमीद आणि डॉक्टर मुग्धा दाभोलकर हे आहेत आज आपल्याबरोबर खास मेड फॉर ईच अदर कपल. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से रसिका बरोबर. तर मुग्धाजी, मगाशी तुम्ही सांगितलं की आपल्या एकमेकांच्या आवडीनिवडी तर आपल्याला समजलेल्या आहेत, त्याच्यामध्ये थोडीफार तडजोड करावी लागेल का अशी सुरुवातीला तुम्हाला थोडीशी भीती तर होती, पण तरीसुद्धा एकमेकांच्या शिवाय आयुष्य काढण्याची कल्पना तुम्हा दोघांना पण मान्य नव्हती आणि म्हणून तुम्ही दोघांनी एकत्रित येऊन तुम्हा दोघांचीच टीम बनवली आणि दोन्ही मार्गातल्या आपल्याला झेपतील, आपल्याला आवडतील अशा गोष्टी घेऊन एक मधला मार्ग चोखाळायचं तुम्ही ठरवलं. आणि तुमचा हा प्रवास तुम्ही सुरू केला. पण हे सुरू करणं वेगळं, ठरवणं वेगळं आणि त्याप्रमाणे काम करणं वेगळं. जेव्हा तुमचा हा प्रवास सुरू झाला तेव्हा एकमेकांच्या सहवासामुळं नक्कीच आपल्यामध्ये काही चेंजेस होत असतात, काही चांगल्या गोष्टी बदलत असतात, इम्प्रूव्हमेंट्स होत असतात. तर अशा तुमच्यामध्ये कोणत्या झाल्या, काय सांगाल? मी संतापी आहे बऱ्यापैकी, तोही आहे. पण तो म्हणजे काय म्हणूया, तो संताप योग्य पद्धतीने व्यक्त करायला मी शिकतेय. अजून मी 100% झालेलं नाही आहे, पण ते मी शिकतेय. ते त्याच्यामुळे झालं, मुलांमुळेही झालं. कारण मुलांवरती चिडलं की मुलं फारच कानकोंडी होतात, त्याच्यामुळे मुलांच्यामुळेही ते झालं. थोडा पेशन्स आला किंवा मी खूप जास्त परफेक्शनिस्ट होते आधी आणि त्याच्यामुळे मला खूप सहन करायला लागायचं की तर तो थोडासा स्वभाव म्हणजे त्याच्याबद्दलचा जो हट्टाग्रह होता तो थोडासा कमी झाला. म्हणजे स्वतःला थोडंसं त्रास करून कमी घ्यायला लागली आहे मी, असं मला वाटतं. आणि अँक्शस पण होते मी खूपच, आत्ताही आहे, म्हणजे तो सांगेल. त्याच्या दृष्टीने मी अजूनही खूप अँक्शस आहे. बट स्टील म्हणजे मला वाटतं की मी आधीपेक्षा स्वतःमध्ये बरेच सुधारणा केल्यात. ना सर? नक्की खूपच केलेले आहे, 110%. तुमच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट झाल्या? माझ्यामध्ये मला वाटतं की माझी अशी धारणा होती ज्यावेळेला आम्ही
लग्न केलं त्यावेळेला की जी अनेक ज्यांना तीव्र सामाजिक कामाची ओढ असते ना त्या लोकांनी ती करून घेतलेली असते असं मला आज वाटतं की आपण समाजासाठी काहीतरी करतोय म्हटल्यावर कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल. ही व्यक्त केली जात नाही परंतु अव्यक्त पातळीवरती ती गृहीत असते की आपण काहीतरी अधिक मोठं करतोय आणि याचं मूल्य त्याच्यातनं अव्यक्त पातळीवरती कमी केलं जात असतं. आणि मला आज मागं वळून बघताना असं वाटतं की ती माझी जी धारणा होती त्याच्यामध्ये बदल झाला मुग्धामुळे की मी त्या दोन्हीचं मूल्य आपापल्या जागी तितकंच महत्त्वाचं आहे असं मानायला लागलो की हे श्रेष्ठ आहे आणि ते कनिष्ठ आहे असा विचार करणं. कोणाची तरी ती ओढ आहे ते करतायत, कोणाची तरी ही ओढ आहे ते करतायत, अशा यांनी मी त्याकडे बघायला लागलो. आणि माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं होतं बॅलन्स साधण्यासाठी. आणि त्या एकदा तुमचा तो दृष्टिकोन बदलला की मग तुमचे प्राधान्यक्रम, वेळ, या सगळ्याच गोष्टी आपोआप बदलायला लागतात. आणि तो माझ्यासाठी एक महत्त्वाचा भाग होता. दुसरा महत्त्वाचा भाग होता की स्त्री पुरुष समानतेविषयी कार्यकर्ता म्हणून तुम्ही आग्रही असता परंतु तुमच्या आयुष्याची रचनाच अशी असते की ज्याच्यामध्ये पत्नीवरती तुमच्या कुटुंबाची जबाबदारी पडेल आणि तुम्ही बाहेरचं बघाल. आणि मग स्वाभाविक आहे की तुम्ही प्रत्यक्षात तेवढी स्त्री पुरुष समानता आयुष्यात जगत नाही. तर म्हणजे हा ज्यांना अधिक सहजी मिळालं आहे पुरुष म्हणून त्यांना कन्व्हिनियंट एक्सक्यूज हा असू शकतो की हे सोपं आहे ही जबाबदारी. परंतु त्याच्याकडे मी अधिक रिफ्लेक्ट करायला लागलो त्या गोष्टीविषयी. आणि मी अजून पूर्ण ते करू शकतो असं माझं म्हणणं नाही परंतु मी आता विचाराच्या पातळीवरती मला त्याच्यातलं अडचण जी काही आहे ते कळते आणि मी ते ब्रीच करायचा अधिक चांगला प्रयत्न करतो. नक्की. सो हमीदजींच्या बरोबर आपण जेव्हा बोलतो ना तेव्हाच एकूण जाणवतं की अतिशय शांत आणि विचारपूर्वक बोलणारी ही व्यक्ती आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली मुग्धाजींवर पण त्याचा इम्पॅक्ट होणं स्वाभाविक होतं आणि त्यामुळे त्यांचं संतापणं कमी झालं, पेशन्स वाढले. आणि त्याचबरोबर जसं मगाशी आपण म्हणलं की समाजसेवा आणि फॅमिली याच्यामध्ये बॅलन्स करण्याचा एक महत्त्वाचा डिसिजन, एक महत्त्वाची इम्प्रूव्हमेंट हमीदजींच्यामध्ये झाली ती मुग्धाजींच्या बरोबर. सो एकूणच कुठलाही प्रवास असू दे जेव्हा आपण दोन व्यक्ती एकत्रितपणे तो सुरू करतो तेव्हा तो गिव्ह अँड टेक असेल, दोघांनी एकमेकांच्या बरोबरीनं हातात हात गुंफलेले असतील आणि प्रत्येक टप्प्यावर जर आपली साथ मजबूत असेल तर नक्कीच हा प्रवास सक्सेसफुल होतो, सोपा होतो आणि आपण ठरतो मेड फॉर इच अदर, है ना. ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM. रसिका आहे तुमच्याबरोबर. थोड्याच वेळात या दोघांनाही विचारायचं यांनी एकत्रित पाहिलेल्या मूव्हीज, त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टींमुळे मतभेद होतात, असं बरंच काही. सो ऐकत राहा दिल से एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से. रसिका आहे तुमच्याबरोबर आणि आज मेड फॉर इच अदर खास कपल आहे आपल्याबरोबर. ते म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस, मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर हमीद दाभोलकर आणि डॉक्टर मुग्धा दाभोलकर. आता जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली आणि या हत्येनंतर बरीच वर्ष ही यांच्या कुटुंबियांची परीक्षा बघणारी होती. अजून सुद्धा हा कठीण प्रसंग रोजच वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांच्यासमोर नवीन नवीन प्रश्न आणून उभे करतो आणि मग त्यामुळे त्यांचा एकूणच प्रवास हा अतिशय कठीण आणि संघर्षमय बनतो. पण या संघर्षामध्ये सक्षमपणे न डगमगता तोंड देण्याचं सामर्थ्य त्यांना मिळतं ते जवळच्या माणसांकडून, आपल्या फॅमिलीकडून आणि अर्थातच एकमेकांच्या लाईफ पार्टनरकडून. तर हमीद आणि मुग्धा या दोघांचा तर एकमेकांना फुल्ली सपोर्ट आहेच आहे, हे तर आपण मगापासून ऐकतोच आहोत. थोडंसं गंभीर विषय आपण बाजूला ठेवूया आणि तुम्हाला त्यात जरासं घेऊन जाऊया, नॉस्टॅल्जिक बनवूया आणि मला तुम्ही सांगा की तुम्ही दोघांनी एकत्र बघितलेल्या अशा मूव्हीज कोणत्या, आठवणीतल्या, काय सांगाल? अरे बापरे, आठवणीतला एकत्र बघितलेला पिक्चर आम्ही एकदाच माझ्या वडिलांची खूप परवानगी वगैरे काढून रात्रीच्या एका शोला गेलो होतो, कारण आम्ही दोघंही कराडमध्ये शिकत होतो आणि माझं माहेर कराडचं आहे. मग परवानगी वगैरे काढून रात्रीच्या एका सिनेमाला गेलो होतो. पण तो सिनेमा मला इतका आवडला नाही की आम्ही त्याच्यात इंटरव्हलमधनं उठून घरी निघून आलो. हीच पहिली आठवण आहे सिनेमाची. म्हणजे
बाकी एकत्र थिएटरमध्ये जाऊन फार आम्ही कमी सिनेमे बघितलेत, कारण पुण्यात आम्ही खूप म्हणजे आपापल्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या ह्याच्यातच खूप बिझी होतो. 36 तासाच्या ड्युटीज असायच्या, त्याच्यानंतर खूप दमायला व्हायचं त्याच्यामुळे, आणि त्याच्या ड्युटीज वेगळ्या, माझ्या ड्युटीज वेगळ्या, त्याच्यामुळे तेव्हा काही खूप रूढार्थाने नवीन लग्न झालेलं कपल जसं एन्जॉय करतात तसं काही फार केलं आहे असं मला वाटत. म्हणजे एक मला अगदी आठवतोय की आपण मकबूल बघितला होता, पण म्हणजे तो इतका अस्वस्थ करणारा सिनेमा होता की त्याच्यानंतर 7-8 दिवस आम्ही त्या सिनेमाविषयी एकमेकांशी काही बोललोच नाही. त्याच्यामुळे पण म्हणजे असे फार कमी सिनेमे होते. काही जेम्स बॉन्डचे वगैरे पण बघितलेले आहेत सिनेमे तेव्हा तिथे पुण्यात थिएटरला जाऊन. मला वाटतं पहेली बघितला होता. आम्ही कासव आत्ता एकत्र बघायचं ठरवलं होतं सुमित्राताईंचा, पण तो पण शेवटी आम्हाला आपल्याला बघायचे असतात सिनेमे ते साधारणपणे दुपारच्या वेळेत असतात, तेव्हा काम सोडून जाता येत नाही. जरी किती गोड गोड असलं ना, प्रत्येक कपल्समध्ये काहीतरी गोष्टींवरून मतभेद असतात. तुमच्यामध्ये असे कुठले असतात छोटे मोठे? घरी द्यायचा वेळ हा आमच्या मधला मतभेदाचा प्रमुख मुद्दा असतो, आणि तो काही लगेच सुटण्यासारखा पण नाही, त्याच्यामुळे तो चालू राहील. परंतु मला वाटतं की त्याच्यामध्ये आमच्या थेरीमध्ये काही आमच्या दुमत नाही आहे, प्रॅक्टिकलमध्येच अडचणी आहेत, आणि त्या माझ्याच बाजूने आहेत. हमीद म्हणतो तसं की मतभेद होत नसतील तर त्या कपल्समध्ये काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी आहे असं म्हणायला लागेल. त्याच्यामुळे मतभेद होतातच, पण एक बेसिक नोशनवरती आपण कधी शंका घ्यायची नाही असं आम्ही ठरवलं होतं, आणि ते आम्ही पाळतो की ते म्हणजे आपलं एकमेकांच्यावरती प्रेम आहे का नाही. तर ते प्रेम आहे ह्याच्यावरती आपण कधीही शंका घ्यायची नाही, कारण ते आहे हे माहिती असतं. तो मतभेदाचा थोडासा वेळ गेल्यानंतर सुद्धा, आपण शांत झाल्यानंतर सुद्धा आपण परत ते समजू शकतं आपल्याला. आणि त्याचबरोबरीने मला वाटतं मतभेद कमी करण्यासाठीचा माझ्या बाजूनं असलेला एक प्रयत्न म्हणजे समोरच्या माणसाची त्याचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. ती काही आपल्याला जसं म्हणजे मला जसं वाटतंय की त्यांनी प्रेम व्यक्त करावं तसंच तो व्यक्त करेल अशातला भाग नाही. त्याची व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे. तर ते समजून घेतलं तर मतभेद कमी व्हायला बरीच मदत होते असं मला वाटतं. फॉर एक्झाम्पल तुमच्यामध्ये काय आहे असं की तुम्हाला अपेक्षा असते आणि त्यांची वेगळी आहे? नाही, म्हणजे मला असं वाटतं की समजा मला वाटायचं सुरुवातीला, आता माझी ती ओढ फारच कमी झाली आहे, पण मला वाटायचं की ॲनिव्हर्सरीला किंवा माझ्या वाढदिवसाला तरी नवऱ्याने कधीतरी न सांगता सरप्राईज असं काहीतरी गिफ्ट आणून द्यावं. पण ते नाही होत त्याच्याकडनं, आणि जेन्युइनली नाही होत, आणि ते जर तो करायला गेला मुद्दामहून तर तेही नको असतं. पण त्याच वेळेला जेव्हा मला इमोशनली काही सपोर्ट लागतो त्यावेळेला मात्र तो 100% ते देतो. मग तो जिथून कुठून असेल तिथून तो ॲटलिस्ट मला कॉल करेल, मेसेज करेल, काहीतरी करेल, पण ही इज देअर विथ मी एवढं फिलिंग मला नक्की येतं. किंवा मुलांच्या बाबतीत मला काही ताण आले तर आय कॅन स्ट्रेट अवे डेडिकेट दोज प्रॉब्लेम्स टू हिम की हे तू निस्तर, आणि ते तो निस्तरतो न बोलता. म्हणजे त्यांची प्रेम व्यक्त करण्याची भाषा जी आहे ती तुम्ही समजून घेतली की तर मतभेद कमी होतात असं मला वाटतं. नक्की. ओके, पण तुम्हाला यातून एक कळलंय की सरप्राईज गिफ्ट त्यांना अपेक्षित होते? नाही, ते मला आधीपासूनच माहिती आहे. अधूनमधून कधीतरी करायला हरकत नाही. आता तो लक्षात ठेवून विचारतो आपण काही आणू का, तर मलाच नको वाटतं. ओके, एक खूप महत्वाचा नियम त्यांनी सांगितला ना की आपलं दोघांचं एकमेकांच्यावर प्रेम आहे ही एक बेसिक लाईन आहे. याच्यावर आपण कधीही शंका घ्यायची नाही, त्याच्यावर कधी प्रश्नचिन्ह उभं करायचं नाही. आणि मग प्रेझेंटेशन ऑफ लव्ह हे प्रत्येकाचं वेगळं असतं. त्यामुळं आपण त्या गोष्टी ॲक्सेप्ट करायच्या, म्हणजे मग आणखीन मतभेद वाढणार नाहीत. पहा, मी दरवेळी म्हणते ना, प्रत्येक कपल जे असतं ना तर त्यांचे असे काही छान रूल्स असतात. त्यांनी त्यांचा मेड फॉर ईच अदर हा जो प्रवास आहे तो छान बनवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स घेतलेल्या असतात त्यांच्या स्वतःसाठी, जे ते आपल्याबरोबर शेअर करतात, आणि त्या आपल्याला सुद्धा नक्कीच बेनिफिशियल ठरू शकतात, है ना. ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM, दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिका बरोबर दिल से. आज मेड फॉर ईच अदर खास कपल आपल्याबरोबर डॉक्टर हमीद आणि डॉक्टर मुग्धा दाभोळकर. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, आणि त्यांच्या मिसेस त्या म्हणजे डॉक्टर शैला दाभोळकर. या दोघांनी लग्न केलं तेच मुळी एकत्र सामाजिक काम करण्यासाठी. अर्थार्जनाची आणि कुटुंबाची सगळी जबाबदारी घेतली होती ती शैलाजींनी, आणि त्यामुळं त्यांच्या सामाजिक कार्याच्या उर्मीला त्यांना थोडासा आवर घालावा लागला होता.
पण मुळात त्यांना लग्न न करता समर्पित भावनेनं फक्त लोकांचं दुःख दूर करायचं होतं. त्यासाठी आयुष्य वेचायचं होतं. सामाजिक कामाची त्यांची उर्मी टोकाची होती. तर नरेंद्र दाभोळकर यांच्या सामाजिक कार्याला एक निश्चित दिशा आणि उद्दिष्ट होतं. आणि अशा 2 माणसांनी लग्न केल्यावर संसार नीट चालण्यासाठी, मुलांसाठी, कौटुंबिक स्वास्थ्यासाठी एकत्र राहणं हे फार गरजेचं असतं. आणि हेच संस्कार झाले होते ते डॉक्टर हमीद दाभोळकर या त्यांच्या चिरंजीवांवरती. सो आज आपल्याबरोबर डॉक्टर हमीद तर आहेतच, पण या दोघांच्या बरोबर गप्पा मारताना लक्षात येतंय की खरोखरच जेव्हा एखाद्या सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असता तेव्हा घरातल्या पडद्यामागच्या टीमला एकत्र राहून काम करण्यासाठी खूप प्रयत्न, खूप निष्ठा आणि खूप पेशन्सची गरज असते. कारण त्या कामाचा फायदा होणारी माणसंही घराबाहेर असतात आणि घरातल्या सगळ्यांना मात्र बऱ्याच गोष्टींचा, वेळेचा हा त्याग करावा लागतो. त्यासाठी खूप विश्वास, समजूतदारपणा, एक मॅच्युरिटी आणि निस्वार्थता त्या नात्यांमध्ये असावी लागते. हे या दोघांच्या नात्यामध्ये आहे आणि म्हणूनच ते ठरलंय मेड फॉर ईच अदर कपल. तुम्हा दोघांनाही मला आता थोडंसं पुन्हा राईट मूडमध्ये आणायचं आणि विचारायचं आहे की तुमच्या दोघांच्यामध्ये कधी गट्टीफू वगैरे होते? झाली तर माघार कोण घेतं? नाही, गट्टीफू होत नाही, कारण ते मला फार असह्य होतं. त्याच्यामुळे मी बडबड करत बसते. मग त्याच्यातनं काहीतरी मार्ग निघतो किंवा तो काढतो. पण गट्टीफू नाही होत बिकॉज ते दोघांनाही आम्हाला झेपत नाही. आणि साधारणपणे त्या दिवसाचं भांडण जे काय आहे ते त्या दिवशी संपवून, म्हणजे दुसऱ्या दिवशी ते भांडण कॅरी फॉरवर्ड होणार नाही याची आम्ही काळजी घेतो. म्हणजे जे काय असेल ते बोलून मोकळं करून त्याच्यावरची सोल्युशन काढून रिकामं व्हायचं. हां, व्हॉट एव्हर इट इज. पण तो कालचा प्रॉब्लेम भिजत पडलाय आणि मग त्याच्यावरती तुम्ही ओव्हर थिंक करून अजून तो होता त्याच्यापेक्षा जास्त वाढवलाय. हे पूर्वी व्हायचं, पण आता ते कॅटेगोरिकली कमी केलंय. ओके, म्हणजे हे सगळे घरातून पण तुम्ही शिकताय ना की अशा गोष्टी होत असतात आणि आपण त्या कमी, की त्यामुळे तुम्हाला बाहेर ह्या गोष्टी सांगताना फायदा होत असेल खरं. आणि मला वाटतं की हा तर अनुभव आहे आणि तुम्ही आता माझ्या व्यवसायाचा फायदा पण आहे की तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ म्हणून अनेक असे ताण असलेल्या गोष्टी बघता आणि त्यातून तुमच्या हे लक्षात येतं की कुठलंच नातं असं परफेक्ट नसतं. आणि स्पेशली नवरा बायकोचं तर ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळ्या पार्श्वभूमी आणि त्याच्यानंतर एकत्र आलेले असतात आणि त्याच्यात तुम्हाला हे करायला शिकायलाच लागतं. म्हणजे म्हणून मी काही वेळेला विनोदाने असं म्हणतो की जर नसेल असं होत तर काहीतरी प्रॉब्लेम आहे. असं जर मला कोणी सांगत असेल मानसोपचार तज्ज्ञ म्हणून की आमच्यामध्ये अजिबातच मतभेद होत नाही, तर मग माझ्या आंटीने वर जातात की काहीतरी प्रॉब्लेम आहे. स्वतः गाणं आपल्याला आठवले सरांना तर सांगा सर, कुठलं म्हणायचं आपल्याला? जब कोई बात बिगड़ जाए, कोई मुश्किल पड़ जाए, तो तुम देना साथ मेरा ओ हम नवा. क्या बात आहे. तुम्ही गुणगुणणार आहात वगैरे? नाही, ते जरा श्रोते जातील पळून तुमचे. तुम्हाला आठवलं? परिंदा मधलं तुमसे मिलके. नक्कीच या दोघांनी जी काही सॉंग सांगितलेली आहेत तर ती आपल्याला प्ले करायची आहे. सॉंग्स तर तुम्ही एन्जॉय करा, पण त्यानंतर परत यायचं आहे आपल्याला या दोघांशी गप्पा मारण्यासाठी, कारण अजूनही मला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. खास करून विचारायचं आहे मुग्धाजींना की त्यांची स्ट्रॉंग अशी मानसिकता त्यांनी कशी बनवलेली आहे की ज्यामुळं हमीद दाभोळकर बाहेर एवढ्या स्ट्रॉंगली काम करू शकतात. बोलूया आपण या गाण्यांच्या नंतर. ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM, दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश. दिल से तुम्ही एन्जॉय करताय 94.3 टोमॅटो FM वर. रसिका आहे तुमच्याबरोबर आणि आज आपल्याबरोबर खास मेड फॉर ईच अदर कपल डॉक्टर हमीद आणि डॉक्टर मुग्धा दाभोळकर. आता मुग्धाजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, सैनिक जे असतात ते तिकडे युद्धभूमीवर लढत असतात, म्हणून आपण इथे सुखाने असतो. यांची पण एक वेगळ्या प्रकारची लढाई आहे. याच्या आधी पण जे काही सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले तर ते पण एक वेगळी लढाई लढत होते. त्यांना पण त्यांच्या लाईफ पार्टनरचा रोल त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो. आता परिस्थिती वेगळी आहे, म्हणजे जुन्या काळातले जे सामाजिक कार्यकर्ते होते त्यांच्यापेक्षा आत्ताची परिस्थिती बदलली. याच्यात तुझा रोल खूप महत्त्वाचा असतो. तुला काय वाटतं? आता यांच्यासमोर तर खूप मोठी आव्हानं आहेत. आता हे या लाईनमध्ये शेवट लागेपर्यंत जर लढणार असतील तर यावेळेला आपलं एक स्वतःचं खंबीर मत असणं गरजेचं आहे. स्वतःला कसं तयार केलं मी त्या बाबतीत? ते हळूहळू होत गेलं. म्हणजे बाबांचा खूनच झाला त्याच्यानंतर आम्ही हल्लोच होतो सगळे आतून, त्याच्यामुळे तेव्हा खूप जास्त अँझायटी होती. पण आता गेल्या 5 वर्षामध्ये जसं आम्ही दोघं सतत एकमेकांशी बोलत असतो या सगळ्या परिस्थितीबद्दल किंवा बाहेर काय चाललं आहे त्याच्याबद्दल, असं मला हळूहळू वाटायला लागलं की म्हणजे माझे सासरे हे आता त्यांना समाजसुधारक म्हणून खूप जास्त मान्यता मिळाली आहे, जी त्यांच्या हयातीमध्ये कदाचित त्यांना मिळाली नसेल त्याच्याहीपेक्षा जास्त त्यांना आता मिळाली आहे. आणि आपण जर विचार केला तर
एक गेल्या म्हणजे पुढच्या एक 40-50 वर्षांच्या मध्ये सुद्धा त्यांचं नाव नक्कीच एक समाजसुधारक म्हणून आदराने घेतलं जाईल अशी परिस्थिती आहे. पूर्वी आपण पुस्तकांमध्ये जेव्हा सगळ्या समाजसुधारकांबद्दल वाचतो किंवा अगदी संतांच्या बद्दल सुद्धा वाचतो, तेव्हा त्यांच्या कुटुंबांनी केलेला खाल्लेल्या खस्ता किंवा त्यांना सोसायला लागलेला ताण हे बॅकग्राऊंडला कळत असतं. मला असं वाटतं की म्हणजे मी हमीची लग्न केल्यामुळे मला आलं आणि ह्या सगळ्या प्रोसेसचा सहभागी होण्याची एक संधी मिळाली. त्याला हे सगळं काम करण्यामध्ये खूप आनंद आहे. त्याच्यामुळे मी खूपच जबरदस्ती केली तर तो कदाचित ते सगळं सोडेल सुद्धा, पण ते मग त्याचा जर आनंद त्याला त्याच्या आयुष्यामध्ये मिळाला नाही तर मग काही अर्थ नाही त्याच्यामध्ये असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी हळूहळू स्वतःला खंबीर करत गेली की हे करायचं आहे, म्हणजे आता हेच आहे आपलं आयुष्य आणि हे सोसायचं आहे हे सगळं ताण. जेव्हा कधीतरी यांना अशा कुठेतरी धमक्या ऐकायला आता, कारण तसंच आहे त्यांचं फील्ड, कधीतरी काहीतरी कुठेतरी चुकीचं बोलतं, काहीतरी एखादी धमकी ऐकायला मिळते, तेव्हा मग काय असं विचार मनामध्ये? ताण येतोच ना, ताण तर येतो, पण त्याला काही पर्याय पण नाही आहे. म्हणजे ते आपल्याला खंबीर राहून सोसण्याव्यतिरिक्त दुसरा काही पर्याय नाही आहे. म्हणजे मी खूप जास्त मनाचा कमकुवतपणा दाखवून त्याला खालती पण तर ओढू शकत नाही, म्हणजे तेही चुकीचं आहे. त्याच्यामुळे खंबीर मला स्वतःसाठी तर राहायलाच लागतं आणि मुलांसाठीही राहायला लागतं. कारण माझा मोठा मुलगा 4 वर्षांचा होता जेव्हा त्याच्या आजोबांचा खून झाला आणि तो त्याला खूप ह्या गोष्टीचा धक्का बसला, कारण ते दोघंजणं खूप छान मित्र होते एकमेकांचे, म्हणजे त्यांचं फारच छान नातं होतं. त्याच्यामुळे तो कदाचित अजूनही तेवढा त्याच्यातनं सावरला गेलेला नाहीये. त्याच्यामुळे मला त्यांच्याहीसाठी खंबीर व्हावंच लागतं. तसंच तुमची ही एक प्रकारची लढाईच आहे ना, की वेगळ्या एका विचारांबद्दलची आहे वगैरे. मग अशी आपण जे म्हणलं की स्ट्रगल सपोर्ट, तर हा एक प्रकारचा तुमचा अजूनही सुरू असलेला एक वेगळ्या पद्धतीचा स्ट्रगल आहे की ज्याच्यामध्ये तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आणि हा कदाचित आयुष्यभर राहील. म्हणजे इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. असं म्हणायचे की हा एक न संपणारा प्रवास आहे, तसा तो एक न संपणारा प्रवास आहे. येस, पण त्याच्यामध्ये तुम्ही दोघं एकमेकांना छान सपोर्ट करता हे बघून खूप छान वाटते मला. कारण जगावेगळी वाट निवडली की आपल्याला त्रास प्रवाहाच्या विरुद्ध पोहणाऱ्या माणसाला नेहमीच त्रास होतो आणि तुम्ही तो स्वीकारलाय आणि त्यांना तुम्ही स्वीकारले. त्यामुळं मला असं वाटतं कधी कधी की आमचं म्हणजे आताचं आयुष्य बघून की आपल्या आजूबाजूला जी काही कपल्स असतील जी छोट्या मोठ्या गोष्टींच्यावरनं कदाचित भांडत असतील, मला असं वाटतं की खरे प्रॉब्लेम्स फार वेगळे असतात आणि फार छोट्या आणि कमी महत्त्वाच्या गोष्टींच्यावरती भांडण करून आपण आपली एनर्जी वेस्ट करत असतो. आणि आयुष्यातली नश्वरता तुम्हाला ज्या वेळेला लक्षात येते, खरं तर तुमचं या वयामध्ये अनेकदा तुम्हाला आयुष्य हे कधीतरी संपणार आहे याची जाणीव नसते. परंतु मला वाटतं बाबांच्या जाण्याने ती जाणीव आणि त्याच्यानंतरच्या कामाने ज्यावेळेला तुम्हाला ती जाणीव येते की अरे हे आयुष्य तुमचं कधीतरी नसणार आहे आणि नसू शकतं आणि ते कधी नसणार आहे ते तुमच्या हातात नाही आहे, तर त्यामुळं मग तुम्हाला मग बाकीचे प्रश्न हे तुलनेनं क्षुल्लक वाटायला लागतात. हा पण मला वाटतं त्याचा एक भाग आहे. जेव्हा अशी प्रवाहाच्या वेगळी कामं करणारी माणसं आपल्याला भेटतात ना, मग ती समाजसेवेसाठी असतील किंवा लष्करी सेवेमध्ये असतील, तर त्यांच्याशी आपण जेव्हा काही गोष्टी बोलत असतो तेव्हा खरोखरच आपल्याला खूप वेगळ्या नवीन नवीन गोष्टी जाणवतात. जसं की आत्ता सरांनी सांगितलं की हे आयुष्यामध्ये इतके मोठे मोठे प्रॉब्लेम्स आहेत, आयुष्य खरंच क्षणभंगूर आहे, आज आहे तर उद्या नाही, आणि आपण छोट्या छोट्या गोष्टींचे किती इश्यूज करतो, किती मोठे भाऊ करतो. त्यापेक्षा आपण त्या वेळेला एकमेकांना जर स्ट्रॉंगली सपोर्ट केला तर दोघांचंही जगणं सोपं आणि सुकर होऊ शकतं आणि अल्टिमेटली आपला एकमेकांच्या बरोबरचा प्रवास सुद्धा सक्सेसफुल आणि आनंद देणारा ठरू शकतो, है ना? येस, अशाच गोष्टी आपल्याला शिकता येतात, समजतात. त्यासाठी ऐकत राहायचा असतो मेड फॉर इच अदर जर्नी या दोघांचा. ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM, रसिका बरोबर दिल से एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FMवर तुम्ही आहात रसिका बरोबर दिल से. आज आपल्याबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉक्टर हमीद दाभोलकर आणि डॉक्टर मुग्धा दाभोलकर हे आहे मेड फॉर इच अदर कपल. आता कितीही जरी आपण गुणसंपन्न असलो, एकमेकांच्यावर खूप प्रेम असलं, प्रेमळ असलो, तरीसुद्धा आपल्या स्वभावामध्ये काही दोष नसतातच असं नाही. एकमेकांच्या बरोबर आपण कितीही जरी जुळवून घेत असलो तरी आपल्या हातून काहीतरी कळत नकळत गोष्टी चुकत असतात. पण आपण काही फॉर्मॅलिटीज कधी पाळत नाही ना कुठल्याच नात्यामध्ये. पण आज मी तुम्हाला विचारणार आहे की 1-2 फॉर्मल शब्द आहेत, एक म्हणजे सॉरी आणि दुसरा आहे थँक्यू. तर तो तुम्हाला कधी आणि कशासाठी म्हणावासा वाटतो आज एकमेकांना, काय सांगाल? सॉरी बर्थडे गिफ्ट्स. आता मिळतील असं
आता झालं ना, सॉरी झालं आता. असं नाही का? असं आहे का? ओके, तुम्ही काय सांगाल कशासाठी म्हणू शकते सॉरी? नाही म्हणजे मला अजून स्वतःच्या स्वभावामध्ये जे काही बदल करायचे आहेत, म्हणजे रिगार्डिंग माय अँझायटी किंवा माझे टेम्पर्स कंट्रोल करणं आणि हे, ते मला तेवढे 100% होत नाही. त्याच्यामुळे त्याच्यासाठी मे बी तो ताण त्याला भोगायला लागतो. ओके, हमीद सर असे बाहेर असे आम्ही जेव्हा बघतो वगैरे असं वाटतं, आणि ते सारखं आपल्या डोक्यात त्यांचं सामाजिक कार्य हे असतं, त्यामुळे तसं गंभीर वाटतं. खरंच गंभीर आहे की हलक्या फुलक्या स्वभावाचे जोक्स वगैरे करतात घरी काय? हो करतो. ही हॅज अ व्हेरी हाय सेन्स ऑफ ह्युमर. माझाच कधी कधी कमी पडतो असं मला वाटतं. म्हणजे ताणदायक परिस्थिती डिफ्यूज करणं हे त्याचं स्ट्रेंथ आहे असं मला वाटतं. म्हणजे तो खूप छान पद्धतीने ती हाताळून त्याच्यातला म्हणजे त्रासदायक प्रकार कमी करू शकतो. ओके, डायल्यूट करू शकतो, वातावरण हलकं करू शकतो. अच्छा, ते त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडचं सुपर टॅलेंट एखादं डॉक्टर विक्टर या सगळ्याच्या पलीकडे काही वेगळं? मला वाटतं की कुटुंबामधल्या खूप गरजा असतात की ज्या तुम्हाला संवेदनाशील नजरेने बघून पुऱ्या करायला लागतात. म्हणजे त्या तुम्ही नाही केल्या तर कोणी तुम्हाला म्हणणार नसतं, परंतु केल्या तर काहीतरी चांगलं होणार असतं. असं करण्याची तिच्यामध्ये मुग्धामध्ये खूप जास्त क्षमता आहे की ते बरोबर हेरून त्या ठिकाणी त्या माणसाला त्याची गरज असते, परंतु ते बोलून दाखवणं बरोबर वाटत नसतं. अशा खूप गोष्टी ती करत असते. सो एकमेकांच्यातलं छुपं टॅलेंट तर आपल्याला कळलेलं आहे, पण एकमेकांना काही खास मेसेज द्यावासा वाटतो का इथून पुढच्या आयुष्यासाठी? तो विचारायचा आहे आपल्याला या गाण्यांच्या नंतर. ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM. रसिका आहे तुमच्याबरोबर, दिल से एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से. रसिका आहे तुमच्याबरोबर, आणि आज आपल्याबरोबर एक खास मेड फॉर ईच अदर कपल, डॉक्टर हमीद आणि डॉक्टर मुग्धा दाभोलकर. आता सामाजिक कार्यकर्ता होणं हे अजिबात सोपं नसतं. एकतर आपल्याला समाजामध्ये भरपूर सारे प्रॉब्लेम्स फेस करावे लागत असतात. आपण कितीही जरी चांगल्यासाठी काम करत असलो तरी प्रत्येकाला ते मानवेलच, आवडेलच असं नसतं. तेव्हा टीकेलाही तुम्हाला सामोरं जावं लागत असतं. अर्थात ही सगळी कामं म्हणजेच नेहमीच प्रवाहाच्या विरुद्ध होणारी अशी कामं असतात, आणि त्यासाठी खूप मोठा संयम, खूप मोठं धाडस, चिकाटी अशा बऱ्याच गोष्टींची आवश्यकता असते. या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतात, आणि जेव्हा तुम्हाला लाईफ पार्टनरचा फुल्ली सपोर्ट असतो तेव्हा तुम्ही नक्कीच सक्सेसफुली समाजसेवेमध्ये सक्सेसफुल ठरू शकता. सो तुम्हा दोघांचा या बाजूचा प्रवास तर खूप छान झालाय, आणि त्याचबरोबर मेड फॉर ईच अदर जर्नी पण तुम्ही खूप छान सक्सेसफुली पार पाडत आहात, हेही खूप महत्त्वाचं आहे. पण आता मला तुम्हा दोघांना विचारायचं आहे की तुम्हा दोघांच्या इतक्या सहजीवनाच्या अनुभवावरून आम्हा सगळ्यांना तुम्ही काय एक मेसेज द्याल की एक सक्सेसफुल मेड फॉर ईच अदर कपल होण्यासाठी तुमच्या टिप्स काय असतील आमच्या सगळ्यांसाठी? लगे रहो मुन्ना भाई. किंवा छोडना. मी काही वेळेला दुसरं पण एक सांगतो, छोडना नाही पकडे रहना. म्हणजे जे काही असेल ते थोडं सहन केलं आपण कुठलीही गोष्ट की मार्ग दिसायला लागतात असं मला का. बहुतांश गोष्टी ज्यावेळेला निर्णय चुकतात त्यावेळेला आपण खूप टोकाच्या भावनेच्या प्रभावाखाली ते केलं असं. त्यामुळं छोडना नाही पकडे रहना हे थंडा करके खाओ, थंडा करके माझी 3 टॅगलाईन. ओके, तुम्ही काय सांगाल? हेच म्हणजे की म्हणजे मला असं वाटलं तुमच्या बोलण्यात की संवाद पण खूप गरजेचा आहे, सगळ्यात महत्वाची. कारण अदरवाईज होतं की एकमेकांचे प्रॉब्लेम्स एकमेकांना माहिती नाहीत, कशात काय कमी पडते ते जाणवत नाही. त्यामुळे संवाद जे तुम्ही इतर मुलांना सांगता, संवाद रिस्पेक्ट महत्वाचा आहे. रिस्पेक्ट महत्वाचा आहे. संवाद, आणि त्या ठिकाणी ते प्रॉब्लेम्स बोलून मोकळं होणं पण गरजेचं आहे. म्हणजे 2-4 वर्षापूर्वी घडलेली घटना मनात ठेवून त्याच्यावरती काहीतरी शिजवून अजून वेगळे प्रॉब्लेम्स आपण क्रिएट करतो. ते प्रॉब्लेम्स त्या वेळेला सोडवणं महत्त्वाचं आहे. आणि हमीदच एक सोल्युशन सांगतो दरवेळेला, ते मला खूप असं कोरडं आणि रॅशनल वाटतं, बट अल्टिमेटली दॅट इज द इम्पॉर्टंट सोल्युशन, की प्रॅक्टिकल सोल्युशन्स काढायला शिका त्याच्यातनं. म्हणजे सगळेच इमोशनल मतभेद काही पूर्ण संपतात अशातला भाग नाही, पण त्याच्यातले त्या क्षणी जे काही प्रॅक्टिकल सोल्युशन्स निघतात ते काढा, तेवढे बदल करा. बदल समोरच्या माणसात हळूहळू होतो हे ॲक्सेप्ट करा. एक पाऊल पुढं टाकलं तरी ते पुढं टाकलेलं पाऊल आहे हे समजून घ्या. म्हणजे एकाच वेळेला एकदम सगळीच सुधारणा एकदम होणार आहे अशी अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नसतो. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडून मगाशी जे आलं होतं ते की तुम्ही एक पहिलं हे ठरवून घेतलं की आपल्या एकमेकांवर प्रेम आहे, त्याच्यावरती शंका घ्यायची नाहीये.
सो आपल्याला तर मेसेज मिळालेला आहे, पण एकमेकांना काही खास मेसेज द्यावासा वाटतो का इथून पुढच्या आयुष्यासाठी? विचारायचं आहे आपण या गाण्यांच्या नंतर. ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM. रसिका आहे तुमच्याबरोबर दिल से एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिकाबरोबर दिल से. आज मेड फॉर ईच अदर कपल आपल्याबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉक्टर हमीद दाभोलकर आणि डॉक्टर मुग्धा दाभोलकर. इतका सगळा प्रवास तुमचा आम्ही जाणून घेतलेला आहे आणि आम्हाला कल्पना आहे की जेव्हा डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यासारखी घरातली एक महत्त्वाची व्यक्ती जिची हत्या होते, अर्थात तुमच्या बाबांची हत्या करू धजणाऱ्या हिंस्र मानसिकतेशी तुमची लढाई सुरू आहे, तुम्हाला ती जिंकायची आहे, त्यासाठी तुमचे अथक प्रयत्न सुरू आहेत, त्यासाठी तुमची घरची टीम आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्या बाहेरच्या कार्यक्षेत्रातली टीमसुद्धा तुमच्याबरोबर आहेच. तर त्यासाठी आपण ऑल दी बेस्ट म्हणूयाच की योग्य तो न्याय तुमच्या या लढाईला मिळावा अशी मनापासून इच्छा तर आहेच आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला दोघांना आता इथून पुढच्या आयुष्यासाठी काही मेसेज द्यावासा वाटत असेल तर तो तुम्ही काय द्याल? त्याला खूप काही करायचं आहे आयुष्यामध्ये, म्हणजे त्याला खूप विजन आहे, त्याला काय करायचं आहे ह्याच्याविषयी. म्हणजे मला तेवढी नाही आहे, माझं अजून गोंधळात आहे सगळं, पण त्याला खूप क्लिअर विजन आहे. तर त्याला ते सगळं करू देत, म्हणजे मी आहे बरोबर. आगे बढो. आगे बढो. हो. व्हिजन म्हणजे मला वाटतं की स्वतःच्या आयुष्यात तुम्हाला काय करावं असं वाटतं त्याच्याविषयीचं ते असतं. त्याच्यामुळे ते आणि ते बदलत राहतं परिस्थितीनुरूप. त्यामुळे असं काही भविष्याविषयी पण तुमचे जे काही फ्युचर प्लॅन्स असतील त्याला नक्कीच मनापासून शुभेच्छा आहेत, जे काही असतील ते. आणि अजून तुम्ही जे काही सामाजिक कार्य डोक्यात असतील, जे काही तुम्हाला प्रश्न त्यातले भेडसावत असतील, त्याचे सोल्युशन्स पण तुम्ही काढाल. कारण अशासारखे खूप कार्यकर्त्यांची गरज असते. म्हणजे आजकाल आपण म्हणतो की कोणी येत नाही पुढे, स्वतःच्या जीवावर खेळून कोण येणार पुढे, पण अशा तुमच्यासारख्या लोकांची खूप गरज आहे आणि तुम्ही हे काम करते त्यासाठी मनापासून अभिनंदन पण आहे, शुभेच्छा पण आहेत. काळजी घ्या फक्त सगळ्याच गोष्टींची मनापासून सांगायचं. आम्ही कदाचित पहिल्यांदाच एवढं व्यक्त केलं असेल त्यांच्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी. थँक्यू सर. थँक्यू. सो आज खूप छान वाटलं तुम्हा दोघांशी पण बोलून. जसं मी मगाशीपासून म्हणतेय की एक प्रवाहाच्या वेगळं काहीतरी काम करणारी माणसं जेव्हा असतात तेव्हा त्यांचं आयुष्य हे नेहमी संघर्षपूर्ण असतं आणि त्या संघर्षामध्ये एकमेकांची मिळणारी साथ, सोबत ही खूप महत्त्वाची ठरत असते. ती तुम्ही दोघंही एकमेकांना देत आहात आणि म्हणूनच तुमचा पुढचाही प्रवास असाच सोपा व्हावा, सक्सेसफुल व्हावा अशी मनापासून इच्छा आहे. सो पुन्हा एकदा थँक्यू सो मच म्हणते आणि तुम्हा सगळ्यांना म्हणते टाटा बाय बाय. एन्जॉय करत रहा 94.3 टोमॅटो FM. रहा ऑलवेज एकदम हॅपी, एकदम फ्रेश. गुड नाईट, शबा खैर, अँड ऑफ कोर्स टेक केअर.